नमस्कार सगळ्यांना, शुभरात्री. तर मी आलेले आहे मैत्रिणींनो गुलाबजामवालीच्या घरी. अर्धा किलोची ऑर्डर दिली, 8 दिवस झालं. काय काय करू मी? त्या गणेशला गुलाबजाम लय आवडतात म्हणून कविताला म्हणलं आम्ही बारामतीहून आणू किंवा, पण आता ह्यांना दिली ती ऑर्डर म्हणल्यावर म्हणलं आता कसं करायचं सांगा बरं तुम्ही. म्हणून न्यायला आली. अक्षरशः वाट बघून 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 काय केलंय ते ताई? ते काय मटणाच्या शेजारी वाटाणा शिजतो. तुम्हाला सांगितलं बोलताना पण चांगलंय. मटणाच्या शेजारी वाटाणा शिजतोय. हे काय वाटाणा समजून मसाला आहे. बघा किती छान केलाय, मस्त केलाय. वास येते का? तिने माझा बर्थडे होता ना परवा दिवशी, त्याच्यामुळे मग तिने बांगड्या घेतल्यात ना सकाळी मावशीकडून. 20 रुपयाचे का 50? आई काहीतरी आपलं घेतलंय ना गिफ्ट. मग मी बांगड्या नाही आली. मी कमेंट करायची होती पण टिपण्या बंद केल्या तिने. मग म्हणलं चला आपल्या बांगड्या घेऊन यावा, एक टाइम जेवण बी होईन आपलं त्यांच्या घरी आणि तेवढंच होईन. माझं बी लय डोकं हे दुखतंय, जाम झाले डोकं. काय झालंय काय माहिती. ओ थांबा दादा, थांबा जरा. युट्यूब फॅमिली म्हणून काय झालं अका? काय नाही, ते गप्पीत खेळ आहे सगळा. गुप्पीत जमलाय. हा आता दादा ते नंतर सांगा. तर असू द्या. गुलाबजामची हो का टाकले का ते ताईसाहेबांचं गुलाबजाम गेलं का? 3 किलोची ऑर्डर आली. ती त्या पुण्याच्या ताईसाहेब आहेत ना, त्यांनी मला म्हणले अख्खा गुलाबजाम लय अर्जंट पाहिजेत, कविता पाठवून का? म्हणलं ती कविताला विसरा गाड्या, कारण का त्यांनी टाकली होती शुक्रवारी ऑर्डर, शनिवारी पोच करायचं होतं, रविवारी त्यांची दिदी परदेशात जाणार होती. आता किती चालय? 3 किलोची. हो का, ओकेच. आणि हो का मैत्रिणींनो, तुम्ही आणि वर तुम्ही माणसानं पत्र्याला काय झालंय पण तांबारलाय. आणि हे ना गुलाबजाम तुम्हाला जायच्या आधी घर मी खाऊन दाखवते. हो का, 5 जिल्ह्यातलंच घेऊन खाल्लंय. तुम्हाला माहिती मी सगळ्या गोष्टी खाल्ल्याशिवाय ही करत नाही. आता एक आणि काय व्हायचंय मैत्रिणींना, 2 खाते. थांबा, पनीर काय 100 किलोची ती ऑर्डर. बरं म्हणला अगं मावशी रातच 12 वाजता करत होती म्हणला. व्हिडिओ रात्रीचा. आता जमलं मैत्रिणींनो. कविता पनीर जमलं, ते गुलाबजाम जमलं. त्या दिवशीपेक्षा ही भारी आहे. अहो त्याला किती मऊ म्हणजे ना, ते आपलं कसे हळूहळू ट्रॅक. अरे होय ग, तुला लय काम असतं, तू आधी वाळली होती, आता लय काम असतं तर जाड झाली. काय भानगडे सांगतो मला. माणसांना वाटतं की आका जाड झाली आणि आकाला काही काम नसतं. अगं मैत्रिणींनो, लय काम असल्यावर ना माणूस बिझी राहतं, आणि बिझी राहिलं का नाही, लय काम केलं की लय जेवण करतं, आणि लय जेवलं की लय जाड होतं. आता कविताला मरणाचं काम असतं का, आणि कविता जाड झाली. एवढ्यात लय जाड झाली कविता. हो का, पनीर दाखव बघ. ती ऑर्डर आली ना, आता ती द्यायची. आता घरी बी चालू आहे म्हणजे सगळीकडून माणसं न्यायला येतात मैत्रिणींना इथं पनीर. आणि ती कोणाला टाकायची असं ऑर्डर गुलाबजामची ऑनलाईन असं तुम्हाला भेटन बघा. तर टाका 70 20 76 70 20 18 46 21. असं द्या, एकदा नक्की घेऊन बघा. आणि ही माझ्या गाण्यासाठी मी चालवले दीदीसाठी. बाय सगळ्यांना. नमस्कार सगळ्यांना, शुभरात्री. तर मी आलेले आहे मैत्रिणींनो गुलाबजामवालीच्या घरी. अर्धा किलोची ऑर्डर दिली, 8 दिवस झालं. काय काय करू मी? त्या गणेशला गुलाबजाम लय आवडतात म्हणून कविताला म्हणलं आम्ही बारामतीहून आणू किंवा, पण आता ह्यांना दिली ती ऑर्डर म्हणल्यावर म्हणलं आता कसं करायचं सांगा बरं तुम्ही. म्हणून न्यायला आली. अक्षरशः वाट बघून 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 काय केलंय ते ताई? ते काय मटणाच्या शेजारी वाटाणा शिजतो. तुम्हाला सांगितलं बोलताना पण चांगलंय. मटणाच्या शेजारी वाटाणा शिजतोय. हे काय वाटाणा समजून मसाला आहे. बघा किती छान केलाय, मस्त केलाय. वास येते का? तिने माझा बर्थडे होता ना परवा दिवशी, त्याच्यामुळे मग तिने बांगड्या घेतल्यात ना सकाळी मावशीकडून. 20 रुपयाचे का 50?
हाय काहीतरी आपलं घेतलंय ना गिफ्ट. मग मी बांगड्या न्याय आली. मी कमेंट करायची होती पण टिपण्या बंद केल्या तिने. मग म्हणलं चला आपल्या बांगड्या घेऊन यावा, एक टाइम जेवण बी होईन आपलं त्यांच्या घरी आणि तेवढंच होईन. माझं बी लय डोकं हे दुखतंय, जाम झाले डोकं. काय झालंय काय माहिती. ओ थांबा दादा, थांबा जरा युट्यूब पेविली बरीन. काय झालं अक्का? काय नाही, ते गुपित खेळ आहे सगळा, गुपित गामलाय. आम्ही सांगत नाही कोणाला. हा आता दादा ते नंतर सांगा. तर असू द्या. गुलाबजामचे हो का टाकले का ते ताईसाहेबांचं गुलाबजाम गेलं का? 3 किलोची ऑर्डर आली. ती त्या पुण्याच्या ताईसाहेब आहेत ना, त्यांनी मला म्हणले अख्खा गुलाबजाम लय अर्जंट पाहिजेत, कविता पाठवून का? म्हणलं ती कविताला विसरा गाड्या, कारण का त्यांनी टाकली होती शुक्रवारी ऑर्डर, शनिवारी पोच करायचं होतं, रविवारी त्यांची दिदी परदेशात जाणार होती. आता किती चालय? आज 3 किलोची. हो का? ओकेच. आणि हो का मैत्रिणींनो, तुम्ही आणि वर तुम्ही माणसानं पत्र्याला काय झालंय पण तांबारलाय. आणि हे ना गुलाबजाम तुम्हाला जायच्या आधी गरमी खाऊन दाखवते. हो का? पाचऱ्यातनंच घेऊन खाल्लंय. तुम्हाला माहिती आहे मी सगळ्या गोष्टी खाल्ल्याशिवाय ही करत नाही. आता एकाने काय व्हायचंय मैत्रिणींना, 2 खाते. थांबा. पनीर काय 100 किलोची ती ऑर्डर. कोणा म्हणला अगं मावशी रातच 12 वाजता करत होती म्हणला. व्हिडिओ रात्रीचा. आता जमलं मैत्रिणींनो. कविता पनीर जमलं, ते गुलाबजाम जमलं. त्या दिवशीपेक्षा ही भारी आहे. अहो त्याला किती मऊ म्हणजे ना, ते आपलं कसे हळूहळू ट्रॅक. अरे होय ग, तुला लय काम असतं, तू आधी वाळली होती, आता लय काम असतं तर झाड झाली. काय भानगडे सांगतो मला. माणसांना वाटतं की आका जाड झाली आणि आकाला काही काम नसतं. अगं मैत्रिणींनो, लय काम असल्यावर ना माणूस बिझी राहतं, आणि बिझी राहिलं का नाही, लय काम केलं की लय जेवण करतं, आणि लय जेवलं की लय जाड होतं. आता कविताला मरणाचं काम असतं का, आणि कविता जाड झाली. एवढ्यात तर लय जाड झाली कविता. बघा पनीर दाखव बघ. ती ऑर्डर आली ना, आता ती द्यायची. आता घरी बी चालू आहे म्हणजे सगळीकडून माणसं न्यायला येतात मैत्रिणींना इथं पनीर. आणि ती कोणाला टाकायची असून ऑर्डर गुलाबजामची ऑनलाईन असं तुम्हाला भेटन बघा, तर टाका 70 20 76 70 20 18 46 21 असं द्या. एकदा नक्की घेऊन बघा. आणि ही माझ्या गाण्यासाठी मी चालवलंय, दीदीसाठी. बाय सगळ्यांना. अहो ह्यांच्यात काय बी आहे पण दाखवायला यांना सवड नसते. होय कविता? कवाने आमच्या चुलीवर भाकरी केल्या. किती केल्यात माहितीये का? गच्च टोपलं भरलं या. चला ह्या पातेल्यात काय उकडायचंय तुम्हाला दावते मी. सर आता सध्या ना पाणी गरम करायला ठेवलंय ह्यात मध्ये, आणि मग त्यात मध्ये करायचंय नंतर ना पनीर. इकडं काम चाललंय. रे भाऊ किती दिवस जाईन रे अजून हे काम? आज वाचायचंय. तुम्हाला दाखवतो आम्ही आज कसं काय फर्स्ट टाइम कसं चिल्ड होतंय दूध. आता किती जातं पनीर? आता जातं 50-60 किलो दूध दिवसाचं. तर हे पातीला बघू शकता, पनीरसाठीच ठेवलंय. तुम्हाला पनीर करताना दाखवतो. आणि आता गुलाबजाम पण जायला लागलं ना. मग मावशी कसं काय चाललंय काम? येस बाळ अन्नपूर. माझा कशाचा आशीर्वाद ग? अगं रात्र दिवस पाहता मरणाचं कस काय? नाही ग, करायला लावली. नाही ग, लय वाढलं काय ग? तूप बी जातंय आता, पनीर बी, आणि लसूण मागत्या. दे ना. कविता मग अशी म्हणली की तिला म्हणलं इकत 250 रुपये किलोनी. होय. कसं इकते? 250 रुपये किलो. अगं तिथंच देते ती. कुठं? गावरान लसूण. मग काय माहिती, मी 200 ने आणला होता. मग जसं मिळेल तसंही काय मिळेल त्याच्या तुम्हाला घ्यायचं 20-50 रुपये पुढे विकायचा.
खर्च निघला तरी बस. एकच जा. काय काय मागते ते द्यायचं मावशी. हा तेच. हा म्हणलं तो एकच होती ना. मग तो दे की एक 5 किलोची आहे का आता शिल्लक? पण त्याला गावरान पाहिजे. गावरानच असतो. तू दे, नाही दिला तर मग मी देईन. मग मी नाही आणला. अगं मार्केटला लय महाग आहे. हा लय महाग आहे. ह्याला असा मंडईला लय महाग आहे. इकडं बघा गायांचं चाललाय नाश्ता करायचा. आता ही दिवस येऊन दाखवायला पाहिजे तुम्हाला, पण मला काय सवड व्हायना यायला. तिकडं म्हशी पलीकडं असते, त्या पनीरसाठी म्हशी आहेत ना, तुम्हाला मी दिवसा येऊन दाखवते. रविभाऊनी ह्यांनी 5 म्हशी पण आणलेल्या आहेत. त्या तुम्ही म्हणता ना म्हशीचं तूप कुठनं करतात, तर चला अंधार आहे तरी पण दाखवते एकदा. इकडं गाय आहेत, चला जाऊते. तुम्ही म्हणता ना आता तू कशाला आली इकडं? हे आमचं दादा आहेत ना, झोपून देत नाहीत माझ्या नवऱ्याला. ओ दिस पप्पा, कशाला आलोय सांगा दादा. 5,000 रुपये कुठे नीट करायचे? इकडं बघा. फोन काय म्हणते कपा मग? चल तुझ्या म्हशी दाखवू आपण. इकडे आहे ना, ही जुन्याच रूम आहेत पहिल्याच मावशीच्या ह्यांच्या, पण ही तर ती हे अशा आहेत. ह्याला प्लास्टर नव्हतं. आता हे दिवसा येऊन दाखवलं पाहिजे मैत्रिणींना. ह्या रूम आहेत सगळ्या. तिकडे बी आहे. इकडे 4 रूम आहेत त्यांच्या. चल अंधारातच बघा. आता दिवसा एखाद दिवशी येऊन दाखवून मी. हे असा गोटा आहे बघा. हा तिथं असं ही परपंचा. इकडं कोंबड्यांचं घर आहे. स्पष्ट दिसतंय, अंधार आहे तरी बी. तुम्हाला म्हशी दाखवतो, बैल दाखवतो. लाईट नाही काय ग अजून लावायला? ह्या म्हशी इथं काय ग? हा टोका आली ती तिकडून. बाकीच्या कुठे आहेत ग? तिकडे अंधारात दिसा ना ते बी. ही बैल डोसनाचं दिला ना एखाद्याने. सगळं याव बदकन बितकन लई बैलन गायन. ती गायांच्या काहीतरी काय काय अयो टोक हं मित्र ओके. तो बाळा म्हशीची ना, म्हैस. आणि शेळ्यांचा कप्पा वेगळा, बारक्या बाळांचा कप्पा वेगळा. ही बारक्या बाळांचा आहे. तिकडं अजून छोटी. इथं शेळ्या. आणि काय म्हणते अजून कप्पा? छोटी बाळ. इथं अजून आहे ती का? हा मी ह्याच्यात उतारते हळू. हो का, इथं बाळ आहे. ती बाळ बसली उठून. तरी हा असा एकंदरीत लय मोठा परपंच आहे आमच्या कपासा त्यांचा. होय कपा? तिकडं कोण बोकाड आराम करते काय? तुम्हाला मी ना एखाद दिवसा दाखवून, मला काय यायला होत नाही. आता ती कुटी मशीनचा घोटाळा झालता, त्यामुळं फोन केलता म्हणून आलतो. प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी. होय का वा? ही वय गायींचं. ह्यात पण सगळं दूधच आणलेलं आहे. आणि बावडू नाना किती वाजता येतो दूध घेऊन? कुठं? बिगवनला गेला का? हे पातीला मांडलंय बघू शकता. खाली गॅस चालू आहे.
आता बनवायचंय पनीर. तुझ्याकडे काय काम असतं मधुरा? म्हशी दहा घालायची. किती काढल्या म्हशीच्या दारा काढायची. तुझ्याकडे? वय अगं मग पाणी आणलं काढलं तुम्ही. काढलंय तिने. बिने ना मी. होय तो किती म्हशीच्या दारा काढल्या 2 काढायचं. तुझ्याकडे? वय हा मग मी येते की. आता किती वाजल्यात रातच्या? मरण तुम्ही 9:30 वाजल्यात त्या. किती वाजतात रात्रीच्या कवा? त्या दिवशी 2 वाजले आज काढले होते. 2. आणि आज किती? आज काय टाकायचं? 12. आज तर तो अपेक्षा जास्त आहे. 3 वाजतील का रातच्या? किती किलो करायचंय पनीर? मला तर 6:30 ला उठून खेळायचंय. 60 किलोचं पनीर करायचंय रात्रीच्या 9:30 वाजल्यात. आणि इकडं चुलीवरती पाणी मांडलंय बघू शकता. इजबा आता सगळीकडलं दूध घेऊन आला 4-5 केंड. तिकडं कल्पना गुरांचं कविताने स्वयंपाक केला. आणि आता ही सगळीजण मिळून आहेत ना पनीर करणार आहेत. इकडं ह्यांचं प्लॅन्टमध्ये पण काम चाललेलं आहे. कष्ट करणाऱ्याला देव लय देतो, तर करणारी पाहिजेत. इथलं तुम्हाला बाहेरनच दाखवते, लगेच काय सगळं दाखवत नाही. कामच चाललंय आतमध्ये बघू शकता. पलीकडे एक युनिट आहे आणि अलीकडे एक आहे. आणि हिथं वरनं असा जीन आहे. सगळे आपापल्या कामात बिझी असते ते. काय गरज आहे काय? गरज होते नाही त्या गावाला जायची. आता 1 कॅन्ड झाला मैत्रिणींनो. अजून आहे का र? किती आहेत केंड? 5 आहेत का? वाता येऊन द्या. बस आता रसार हाटीत माऊली. तू एकदा खाऊन तर बघा, एकदा घेऊन तर बघा. एकदा खाऊन तर बघा, एकदा घेऊन तर बघा. तर अजून 1 कॅन राहिले ना रे. आता किती वाजते रातच्या? आता फक्त 9:30 वाजलेले आहेत. आणि रात्रीच्या 2 वाजेपर्यंत पनीरचा कार्यक्रम होईल. होय मावशी? 2 वाजले होते त्या दिवशी पनीरला आम्हाला. आणि आज बी 2च वाजणार. आज बी तेवढ्याच. म्हणजे तुम्ही फिक्स करून ठेवलंय म्हणायचं. टाकत जा माणसांना ऑर्डर. रातच्या 9:30च्या पुढे टाकत जा ह्यांना ऑर्डर. संध्याकाळच्या 9:30 वाजले की ऑर्डर टाकत जा. रातच्या 2 वाजेपर्यंत हे करते ती बघा सगळं. बघा व बघा माझी मावशी किती कष्ट करते. कष्टालाच पैसा आहे ना ग मावशी. मग आपल्याला बसून कोणती कष्टाला, स्वच्छतेला, चांगलं करण्याला. मैत्रिणीनं एवढं पातीला लागतंय रोज. काय मग काजल? हे आमच्या तात्याचं भाऊ आहे. किती बरं किती बरं होय ग. का ग तात्यां सगळं बोलत नाही दादा? काय पोरा पोरा तुझा बरं एका माणसाने ओळख. तुम्हीच म्हणला असते तात्याचा भाऊ का बोलत नाही ती. म्हणला तुम्हाला बघितल्यासारखं वाटते. हा कुठे बघितलं? आकाच्या व्हिडिओ मध्येच मी तर मला तर सगळी म्हणते आका तुमची कोण आहे व? कोण आहे म्हणजे म्हणायचं पोरगी माझी. म्हणते की मग पोरगी आहे माझी. हा. अहो, तुम्ही आकाच्या व्हिडिओ मध्ये मला लईच वेळा दिसता. तुम्ही अहो लईच या. पोरा पोरा मग मी म्हणलं मी पोरगीच आहे म्हणलं मला. आपलं इथं होतं का इंदापूरचं होतं मला. हा कुठलं तुम्ही? मला तुम्हाला बघितल्यासारखं वाटतं. मी सांगितलेलं तात्यां सगळं बोलत नाही. त्याला लई
कमी आली असते. वाईट वाटलं म्हणले भावांनी बोलाय पाहिजे ती एकामेकाबरोबर. त्यांचं म्हणणं कसं की आता वड्याला गावऱ्या गेल्या बोला असं ती म्हणली. कमीत कमी भाऊ बरं तरी बोलायला पाहिजे. भाऊ बरं नाही, तात्या बरं नाही. हा कुठं दार आमच्या मधुराकडे दार असती. बापाने म्हशी मधुरासाठीच आणल्यात. तारासच आहे ना ग जीवाला. जा जा तू दारा काढ. त्या दिवशी बरोबर 2 वाजता होय करत की ग लागतंय करू हळूहळू हळूहळू. आता हे हलवतच बसायचं होय. सारखं बंदच नाही मग ती खराब लागतं ना नाही हलवलं. हा सगळं हेच करावं लागतं. आपला हात दुखून येते बंदच नाही. मावशी ज्यांना जिम लावायची त्यांनी हित आलं तरी तुम्ही देता का ग करून ही काम? नक्की. तर आता बरोबर 1-1.5 तास झालाय. 1.5 तास झालं. मला वाटतं 10:30 वाजले असते ना. 10:30 वाजले ते त्या. आणि तुम्ही म्हणता हे काय आहे तर ह्याचं पनीर बनवायचं काम चाललंय. दुधापासून पनीर. पाणी वाय बाबा सगळे जण आलेत. आता गावावरच कार्यक्रम चाललाय. 10:30 वाजलेत. आणि बाहेर अंधार आहे ना. काही मोटरांची जोडली आणि इकडं दूध थंड होणार. तिकडं चालू केलं की इकडं थंड होणार. आता मला माहिती नव्हतं मैत्रिणींना पूजा वगैरे काय करायची. तुम्ही परत पहिली गोष्ट तुम्हाला सांगते. तुम्ही म्हणता नाका साडी वगैरे करायची असली पण मी अशीच आली होती. नाही आपलं साधं हिथं आल्यावरती मला कळलं की पूजा करायची. आणि घर आमचं 3-4 किलोमीटर रात्रीच्या 10:30 वाजल्यात येत्या. असू दे आता. असू दे चला आता घेतो देव मानून. आपल्याला करायचं नव्हतं पण आपलं ती कसं म्हणजे तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणता नाका एवढं मोठं काम आहे आणि तू काय केलं. आता ही आता नाही काटा आणि बिंगरी बिंगरी काय ग भेटली. हां तुझं लग्न करायचं सगळ्याला माहिती. टाकी टाकीचं टाकीला स्वस्त कर ना तिथं इकडल्या बाजूने. ह्याच्या हळदी कुका मोटर. अरे डॉग डबल टाक तिथं शेजार ठेव ना. त्याची मिठी. हां टाक 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 उचलून उचल उचल काय त्याला तर थंड घसारची फॅन लागन तिथं. चांगलं घास खान कान कान कान. ग्राम स्वच्छता अभियान सारखं काम करायचं. ग्राम स्वच्छता अभियान. आणि पहिल्यापासूनच वाटतं त्या भावांचं बी भाव आणि ह्या भावांचं बी भाव आणि एवढं चांगलं हो ना की त्यांच्या पायाशी सगळं सुकलो बस. आणि मला भारी वाटलं माहिती फक्त मी ना ह्यांनी मला आधी सांगितलं असतं ना तुम्ही साडी अचानक ठरला काय दूध आणल्यामुळे अचानक ठरलं. जेवायला मी राहिलोय अजूनही. ओ पप्पा घासलीच नाही.
दोन. नको. त्याला गाळावं लागेल. 160. गाळणी आणायचं. लय चिटकवलं. मग नारळ फोडायचं. 160. 200. नाही टोकन एवढंच बसल वाटतं. एवढं चिटकवलं परत मग पूजा करतो. कशाचा? चुलीचा नाहीये ग येत. 3% बॅटरी राहिली आहे. काय आपल्या वाणी खाली लागल्यावानी. आज आमच्या नवीन सुरुवात झाली आमच्या इजभाऊच्या ह्यांच्या प्लॅनची. होय इजभाऊ. आणि रात्रीच्या 11 वाजता. 11 वाजता तर काय माझं सगळं झोपी तर आम्ही काय करतोय तर 5,000 रुपये टाका आता दक्षिणा माझ्या भावाला तुम्ही. इथं उभा राग ह्याला आडवं त्या दिव्याला वार लाग. नाही नारळ फोडू दे. नारळ फोडू दे की. चालू झाले पडायची चालू झाले होय. जोडतात कनेक्शन देतात. 12 वाजल्यात 12. झोपू दे ना मग. मावशीचं ह्यांचं रास्तार होणार नाही. सकाळ कावळं कोपतं कोंबडा कोकायला घरात येईल. बाया तुमचं कवर चलन हे का रास्तार 2 वाजेपर्यंत. मग आता 12 वाजले 2 तास टाइम आहे. आपली न्यायची म्हणलं तर जाय मग. आणि जिंग राखानच असतं होय तुम्हाला. हो का हो का हे चोरट्यांना धरायचा. हा मामाच्या कधी ते काय दोघं चौघं जा ना झोप जा बाबा. हा कशाला डोळं फोडत बसलाय सुजल्यात डोळं मरणाचं. हा कवा चुरटी धरायचा तू. त्याला लय राग आला मैत्रिणीनं. उर का ग 12 वाजलेत मावशी. मला लय दमाट लय कष्ट आहे राव. लय कष्ट आहे लय. ही असं गम गळतो लय ऊन बिन उकडायला लागलं तर. म्हणून तुम्ही रातचा कार्यक्रम करताय वय रोज. उन्हाचं लका 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 खरोखरच गाम येतो सगळा. सगळे हो का चेंडर मेंढर पण जागी इथं. माझी तर बॅटरी सगळी उतरली मैत्रिणींना. आता असून द्या मावशीचं ह्यांचा रास्तार चलन मी जाते घरी. ती काय बोलावलंय की मग गणेशला दिगबाई लावले. तिकडलं झालं का रे ते प्लॅन्ट मधलं. ती नारळ फोडायचा अजून त्याला. राजू नानाचा नारळ तर उभाच राहिलाय. होय रे रवी भाऊ. अरे ते नारळ उभा राहिला वाट बघून बघून. मग काय रात्रीच 12 वाजलं तर त्या अचानक झालं हे सगळं. कोण नाही ना राहित आता. गेली का सगळी. गेली का रे सगळी कामावली. चला तुम्हाला दाखवते. इथं ना हे केंद्र टाकलेत सगळे दुधाचे. आज सुरुवात आहे नवीन सुरुवात आहे आज. अजून काम राहिलंय बरंच. दिसतंय का इथं. पण ही सुरुवात कामच चाललंय. बरंच काम चाललंय. तिकडं पण सगळं असं हे बघू शकता. साधा सुद्धा खेळ नाही मैत्रिणींना. 35 लाख रुपये गेले त्याला. आता अंधार आहे. पैसा कमवायचा म्हणल्यावर रात्रंदिवस पळावं लागते. रात्र म्हणून जमाना दिवस म्हणून जमाना. ही मी किती वाजता आली तेव्हापासून धाक पडतात इथं आणि सगळेच पळते ती.
एक बी असं नाही की पळत नाही, बारक्यांपासून मोठ्यांपर्यंत रात्रंदिवस पाळते ती. एवढ्या सगळ्या प्लॅन्टला आणि ह्या सगळ्या मशिनींना आहे ना किती गेल्यात काका? किती पैसे गेलेत रे? 60 लाख गेलो होय. मी तर 35च म्हणली मैत्रिणींना. लय अवघड आहे ग, ह्याच्या मागं मेहनत पण लई आहे. दुधाचा पैसा दुधासारखाच येतो, पण त्याला लय मेहनत करावं लागते. असू दे, ह्या गोष्टीवरती नारळ फोडायचा राहिला आहे अजून. आणि काय झालं अचानकच मी काय झालं आले ना, मला नव्हतं माहिती म्हणजे असं नारळ वगैरे फोडायचं आहे. पण कविता म्हणली या आता, ती त्यांना आम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, पण आम्हाला काय माहिती काय सरप्राईज होतं हे. मग आता इथनं आता 10:30 पावणे 11 वाजता पूजा केली आणि आता कधी जाणार घरी? 3-4 किलोमीटर इथनं घरी आहे. इथनं गाव आणि गावातनं परत 2-3 किलोमीटर जाधव वस्ती आमची असं. तर असं ह्या गोष्टीवरती शुभरात्री सगळ्यांना. हा व्हिडिओ इथं संपवते मी. मला तर लय कंटाळा आला आहे, लय म्हणजे लय. मावशी मावशी मसाला कुठला टाकलाय आपला ना? मैत्रिणींनो, माझ्या भावांनो बहिणींनो, हे आपल्या मसाल्यापासून बनवलेली भाजी आहे. आमची मावशी ती दुसरा मसालाच खात नाही, तर चवच लागा ना दुसऱ्या मसाल्याची ना. गाणं काय म्हणतात ग? होय, या जेवाय सगळेजण. बाय बाय.